औंढा नागनाथ तालुक्यातील येळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। या संदर्भाचे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले। आज दिवसभरात देखील औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड, शहापूर, येळेगाव, सोळंके आदी ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलाय। कळमनुरी तालुक्यातील बोल्डा फाटा येथे सर्कलमधील मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला। मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात येतोय। सिंदगी, असोला, गोरलेगाव, महेशगाव आदी ठिकाणाहून या आंदोलनात मराठा समाज बांधवांनी उपस्थिती लावली। हिंगोली तालुक्यातील मराठा समाज बांधवांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी लोकप्रतिनिधींची तिरडी काढून जोडो मारो आंदोलन करण्यात आले। यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला। हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील वसमत ते झिरो फाटा या मार्गावरील खांडेगाव पाटी नजीक अज्ञात आंदोलनकर्त्यांनी एसटी महामंडळाची बस पेटवून दिल्याची घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वसमत ग्रामीण पोलीस दाखल झाले। त्यानंतर वसमतच्या नगरपालिकेतील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ही जळत असलेली बस विझवण्यात आली। मात्र या बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यामध्ये जीवितहानी टळली। या मार्गावर अनेक ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचे पाहायला मिळाले। वसमत ते औंढा नागनाथ या राज्य महामार्गावर देखील कवठा फाटा, चोंडीवाई फाटा, शिरोळ, शहापूर आदी ठिकाणी मराठा समाज बांधवांनी चक्काजाम आंदोलन केलं। समाज बांधवांच्या वतीने यावेळी घोषणाबाजी देखील दिली। यावेळी शिरड, शहापूर नजीक मात्र अज्ञात आंदोलकांनी एसटी महामंडळाची बस फोडल्याची घटना घडली। औंढा नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा येथे गजानन विठ्ठलराव राखुंडे 17 फेब्रुवारीपासून उपोषण करणार आहेत। या संदर्भाचे निवेदन देखील मराठा समाज बांधवांच्या वतीने औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयाकडे देण्यात आले आहे। तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनेक जण आमरण उपोषण करणार असल्याचं समाज बांधवांकडून सांगण्यात आलंय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। हिंगोली जिल्ह्यात 25 ठिकाणी आंदोलन झाले। हिंगोली ते परभणी, जिंतूर, वसमत ते नांदेड व परभणी, हिंगोली ते नांदेड या महामार्गावर ठिकठिकाणी गावकऱ्यांनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं, तर जिल्ह्यातल्या काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळालं। या आंदोलनामुळे हिंगोली, वसमत व कळमनुरी आगारातून बसेस सोडण्यात आल्या नाहीत, तर ग्रामीण भागातून प्रवासी शहराकडे आलेच नाहीत। त्यामुळे बस स्थानकावर शुकशुकाट निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं, तर शासकीय व नियमित शासकीय कार्यालयात बाहेर गावावरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी अडचण झाल्याचे पाहायला मिळाले। हिंगोली जिल्ह्यात बाजारपेठ सुरू असल्या तरी अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले। सर्कल निहाय गावोगावी मराठा समाज बांधव एकत्रित येत चक्का जाम रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच लांब लागल्याचे पाहायला मिळाले। रास्ता रोकोची सुरुवात झाली असली तरी यानंतर आरक्षणाचा मुद्दा निकाली काढला नसल्यास प्रत्येक पक्षाच्या लोकप्रतिनिधींना तथा आमदार खासदारांना गावात फिरू देणार नसल्याचा इशारा मराठा समाज बांधवांच्या वतीने देण्यात आलाय। पहिल्याच दिवशी जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी चक्का जाम आंदोलन झाल्याने आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत असल्याचे पाहायला मिळाले।